वाचली असेल, मी तर वाचलेली नाही. आणि सामनामध्ये संजय राऊत जेव्हापासून संपादकीय लिहायला सुरुवात केलीत तेव्हापासून सकारात्मक ते कधी लिहित नाहीत. राज्याच्या हिताचं काय आहे, देशाच्या हिताचं काय आहे, राज्य पुढे नेण्याच्या दृष्टीने काय पॉझिटिव्ह सजेशन्स काय अग्रलेखातनं दिल्या पाहिजे, तसलं कधी काय देत नाहीत. केवळ आणि केवळ उठसूट कुणावर त्यांचं ज्यांच्याशी जमत नाही अशा लोकांवर टीका करायची, याच्या व्यतिरिक्त संजय राऊत दुसरा कुठलाच विचार देत नाहीत. माननीय पंतप्रधान महोदयांनी यापूर्वी केलेलं वक्तव्य असेल किंवा त्याच्या अगोदर केलेलं वक्तव्य असेल, त्याचे संदर्भ वेगळे होते आणि आत्ता बदललेल्या परिस्थितीचे संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की माननीय पंतप्रधान महोदय हे देशाचं नेतृत्व करतायत. देशाला आता बघा, जागतिक पातळीवरती एक अत्यंत प्रगतिशील राष्ट्र, एक महाशक्तीकडे नेण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10-15 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि निश्चितपणे ज्यांना हे माननीय मोदी साहेबांचं काम पाहवत नाही अशी मंडळी त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी अशा पद्धतीचं काहीतरी लिखाण करत असतात. पण सर्वसामान्य माणूस जो देशामधला आहे, राज्यामधला आहे, तो अशा टीकात्मक केलेल्या लिखाणाकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही. आज देशामध्ये चाललेला विकास शहरातला असेल, ग्रामीण भागातला असेल, औद्योगिकरणातला असेल, व्यापारातला असेल, जागतिक स्तरावरती देशाची उंचावलेली मान असेल, जागतिक स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक देशांमध्ये आपल्या देशाला आणि आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या महामहिम पंतप्रधान महोदयांना यांना मिळणारा मान सन्मान असेल, हे सगळा देश बघतोय. त्यामुळं अशा पद्धतीनं कुणी जरी काही टीका केली तरी त्याला महाराष्ट्रातली जनता तरी त्याला दाद देणार नाही आणि असल्या टीकेचा कसलाही परिणाम चाललेल्या चांगल्या कामावर कधीच होणार नाही. अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार असं सुद्धा सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. भ्रष्टाचारांच्या हातात अशा पद्धतीनं सरकारच्या चाव्या देणं किंवा सत्ता देणं हे भाजपसाठी बुमरँग होईल आणि येत्या काळामध्ये हे जे गद्दार लोक आहेत त्यांचा पराभव होईल असं सुद्धा सामनामध्ये लिहिण्यात. संजय राऊत बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही उठाव केला त्या दिवशीपासून सांगतायत की हे सरकार जाणार. आज वर्ष पूर्ती झाली. महायुती ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि सहकारी एकूण 9 पक्षांची होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा मोठा पक्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आला. महायुती वाढत चाललेली आहे, महायुतीला पाठबळ वाढत चाललेलं आहे. आणि असं असताना सरकार पडणार, सरकारला धोका आहे, सरकार जाणार, हे अशा पद्धतीनं ज्याच्यात काही तथ्य नाही, ज्याला काही संदर्भ नाही, अशा पद्धतीचे केवळ वल्गना करायच्या आणि जी काही थोडी लोक त्यांच्याबरोबर आता राहिलेली आहेत ती टिकावीत, ती सैरभैर होऊन या महायुतीमध्ये येऊ नयेत, याच्यासाठी चाललेला संजय राऊतांचा हा केविलवाला प्रयत्न आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला, अर्थ खातं कुणाकडे जाणार, तर हा सर्वस्वी अधिकार हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. त्यामुळे हे दोघंजण या बाबतीतला निर्णय घेतील आणि ते जो निर्णय हे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या 200 पेक्षा जास्त जे आमदारांचं बहुमत आहे, आम्हाला सगळ्यांना या दोघांनी घेतलेला निर्णय मान्य असेल. उद्धव ठाकरे यवतमाळ अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि पोहरादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा तिकडे जाणार आहेत. त्यावेळी त्यांचे धर्माभिमानी म्हणून पोस्टर लावण्यात आलेले आहे. तुम्ही आधी टीका केलेली होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. ते ज्या ठिकाणी पोहरादेवीच्या गडावरती या ठिकाणी दर्शनाला जाणार आहेत, तिथं गेल्या 2.5 वर्ष मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. तिथं केलेला विकासाचा आराखडा असेल, आमचे सहकारी मित्र आणि त्या विभागाचे नेते माननीय मंत्री महोदय संजय राठोड साहेबांनी त्याच्यासाठी खूप पाठपुरावा केला. मी त्यावेळी वित्त विभागाचा राज्यमंत्री होतो. आपण वित्त विभागाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामधनं पोहरादेवी विकासाकरता भरपूर निधी या ठिकाणी दिला. आज साहेब उद्धव साहेब त्या ठिकाणी जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु 2.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये होतो
तेव्हा माननीय संजय राठोड जे असतील, मी असेल किंवा आमच्याबरोबरचे आत्ता असणारे सगळे आम्ही आमदार मंत्री असू, आम्ही सतत माननीय उद्धव साहेबांना सांगायचो की आपण जिल्ह्यात गेलं पाहिजे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, सत्तेचा उपयोग हा शिवसैनिकांना झाला पाहिजे, सत्तेचा उपयोग हा शिवसेनेच्या संघटनेला झाला पाहिजे. पण 2.5 वर्ष आम्ही सतत विनंती केली, आम्ही सतत तारखा मागितल्या, पण त्यावेळी कोरोनाचं कारण दिलं, आणखीन कशाचं कारण दिलं, पण माननीय उद्धव साहेब त्यावेळी काय असं कुठं दौऱ्यावरती बाहेर पडले नाहीत. राहिला प्रश्न धर्म अभिमानी असा उल्लेख आपण म्हणताय की माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा पोस्टर बॅनरवरती त्या ठिकाणी केलेला आहे. मुळात या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे की ज्वलंत हिंदुत्वाचा विचार या देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी दिला असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला. साहेबांचं काय म्हणणं होतं की आपण जो श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष आहे, जो हिंदुत्वाचा विचार घेऊन देशात काम करतोय, आणि शिवसेना हा पक्ष आहे जो आपलं हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय, आपण एक आलं पाहिजे. आणि माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी ती युती केली. तिथनं बाहेर कोण पडलं? ती युती कशासाठी तोडली? सत्तेसाठी, पदासाठी, मुख्यमंत्री पदासाठी. या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराच्या युतीमधनं कोण बाहेर पडलं याचा पहिला विचार करा, आणि मग कुणाला काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खरा जर विचार केला तर 2019ला खरं युती हिंदुत्वाच्या विचारापासून बाहेर जाऊन ज्यांना बरोबर घेणार नाही किंवा त्यांच्याबरोबर जाणार नाही असा ज्यांचा उल्लेख वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केला होता, त्यांना जवळ घेऊन एक माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकार केलं, आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्यावेळी त्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून ते पहिल्यांदा बाजूला गेलेले आहेत. अपात्रतेच्या सुनवाईच्या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना नोटीस जारी केल्याचं कळतंय म्हणणं मांडण्यासाठी. ठाकरे गटानं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. 14 जुलैला सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे. अशा काही नोटिसा तुम्हाला आलेल्या आहेत का, आणि म्हणणं कधीपर्यंत मांडणार? नाही, अद्याप तरी बघा अशा पद्धतीची नोटीस मला प्राप्त झालेली नाही ना. माझ्या सरकारी कार्यालयामध्ये मुंबईमध्ये आली किंवा माझ्या मतदारसंघातल्या कार्यालयामध्ये सुद्धा मी माहिती घेतली, तिथं सुद्धा अजून तरी मिळालेली नाही. परंतु अपात्रतेच्या बाबतीत मी काल देखील माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की अपात्रतेच्या बाबतीतली 2 पिटिशन म्हणजे 2 याचिका या माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्याकडे दाखल आहेत. आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेनं ठाकरे गटाच्या आमदारांच्यावरती याचिका दाखल केलेली आहे, आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्यावरती याचिका दाखल केलेली आहे. आता मला जेवढा काही गेल्या 10, 12, 15 वर्षातला संसदीय कामाचा अनुभव आहे त्याच्यावरनं माझी माहिती अशी आहे की कुठलंही डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन हे माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे दाखल झाल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेलं आहे त्यांना पहिल्यांदा म्हणणं मांडायची लेखी नोटीस दिली जाते. लेखी म्हणणं समाधानकारक वाटलं नाही माननीय अध्यक्ष महोदयांना तर त्यांना समक्ष स्वतःची बाजू स्वतः सन्माननीय त्या सदस्यांना माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर मांडायची संधी दिली जाते. जर सन्माननीय त्या सदस्यांना आपल्या ॲडव्होकेट मार्फत ते म्हणणं मांडायचं असेल तर असा युक्तिवाद माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर सन्मान्य विधानसभा सदस्य हे आपल्या वकिलामार्फत सुद्धा करू शकतात. या तरतुदी आहेत. आणि मी कालही सांगितलं की विधानसभा सदस्य हे 4-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले आहेत, आणि मग 4-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचं जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचा आपण निर्णय घेत असतो तेव्हा त्याला पुरेशी संधी दिली पाहिजे. त्याचं लेखी म्हणणं मांडायला दिली पाहिजे, त्याचं तोंडी म्हणणं मांडायला दिली पाहिजे, आणि त्याला कायद्याचे काय आधार आहेत हे माननीय वकिलांच्या मार्फत युक्तिवाद करायची सुद्धा पुरेशी संधी मिळाली पाहिजे. कारण त्याच्या करिअरचा विषय आहे, त्या सन्मान्य विधानसभा सदस्यांच्या करिअरचा तो विषय आहे की आपण पुरेशी संधी दिली नाही, त्याला त्यांचं म्हणणं मांडता आलं नाही, त्याला कायदेशीर आधार माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर सादर करता आले नाहीत, तो त्या सन्मान्य सदस्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो. त्यामुळे माझं व्यक्तिगत एक आमदार म्हणून असं मत आहे की पुरेशी संधी लेखी युक्तिवाद दाखल करायला, तोंडी युक्तिवाद करायला
आणि वेळ प्रसंगी कायदे तज्ज्ञांच्या मार्फत त्याला कायद्याचा काय आधार आहे हे माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर समक्ष वकिलामार्फत युक्तिवाद करायला सुद्धा संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. राज्यात तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं सुद्धा बोललं जात आहे. मात्र 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. त्या नव्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाहीये. शिंदे गटामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून नाराजी आहे. काही खातेवाटप बदल केले जातील आणि शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 2-3च खाती आता मिळतील असे विनायक राऊत म्हणतात. विनायक राऊत आमच्या महायुतीमध्ये आहेत का? महायुतीतला भाग आम्ही 3 पक्ष आहोत आणि महायुतीमध्ये आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघं बसून ठरवतील ना. संजय राऊतांना म्हणावं तुम्ही आमच्या घरात डोकावून बघू नका. कोण म्हटलं? संजय राऊत का विनायक राऊत म्हटले? विनायक राऊत म्हटलं की आम्हाला सध्या तुम्ही तेवढी एक सकाळची वेळ झालेली आहे ना, त्याच्यामुळे तेवढंच दिसतं. पण जरी विनायक राऊत असं म्हणले असले तरी त्यांची कशी झाली अवस्था, स्वतःच्या घरातलं ठेवायचं झाकून आणि शेजारच्या घरात बघायचं वाकून. आम्ही 200+ बहुमतामध्ये आहे. आमची सत्तेमध्ये मिळणारी मंत्रिपदं, सत्तेमध्ये मिळणारे खात्यांचा विषय हा सोडवायला आणि या पद्धतीचा निर्णय घ्यायला माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे तिघही सक्षम आहेत. त्यामुळे हे तिघं या बाबतीतला निर्णय घेतील. विनायक राऊतांनी आमच्या महायुतीतली चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय, राहिलेले लोक हे किती दिवस त्यांच्याजवळ राहणार आहेत, कारण बरेच त्यांचे लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळं आता हे एकदा या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या की विनायक राऊतांना लवकरच कळेल की किती लोक त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि आता त्यांच्याबरोबर असणाऱ्यातले किती लोक आमच्याबरोबर येत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे हा अधिकार माननीय शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा आहे. या बाबतीत मंत्र्यांना आमच्यासारख्या बोलण्याचा अधिकारच नाही. त्यामुळं माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याच्या बाबतीत आपल्याला अधिक सांगू शकतील. या बाबतीत आम्ही मंत्री म्हणून काय बोलणं मला योग्य वाटत नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आक्रमक झालेले आहेत. ज्या मतदारसंघातील लोक त्यांना सोडून गेलेले आहेत ते आक्रमकपणे भाषण करताना पाहायला मिळत आहेत, दौरे करताना पाहायला मिळत आहेत. काल त्यांची येवल्यामध्ये सभा झाली. वय काढाल तर याद राखा असं सुद्धा एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि येत्या काळात अशाच दौरे महाराष्ट्रामध्ये सुद्धा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला माननीय पवार साहेबांची काम करण्याची पद्धत उभ्या देशाला आणि सगळ्या राज्याला माहिती आहे. पवार साहेब आज वयानं जरी 83 वर्षाचे असले तरी सुद्धा ती राज्यभर असा संघर्ष होऊ द्या किंवा न होऊ द्या, अनेक दौरे राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वेळी माननीय पवार साहेब करत असतात. पवार साहेबांच्या कृतीवरती, पवार साहेबांच्या वक्तव्यावरती बोलण्या एवढा मी मोठा नाही, आणि त्यांच्या पक्षाबाबतीत सुद्धा बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. परंतु कुठेतरी आमच्यासारख्या सामान्य त्रयस्थ माणसाला हा विचार करावा लागतो आजकाल की पवार साहेबांचे सख्खे पुतणे माननीय अजितदादा दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय भूमिका ठरवण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी असणारे माननीय प्रफुल्लभाई माननीय पवार साहेबांचे विश्वासू सहकारी वळसे पाटील साहेब, माननीय पवार साहेबांचे विश्वासू सहकारी भुजबळ साहेब, ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी हा विचार कशासाठी केला आणि हा विचार करण्यापाठीमागं निश्चितपणानं त्यांची काहीतरी भूमिका असली पाहिजे याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. ही एवढी मोठी सगळी मंडळी एक मोठा निर्णय घेतात, त्यामुळे निश्चितपणे लोकांच्यात पवारसाहेब जात आहेत, त्यांची भूमिका मांडतायत. लोकशाहीमध्ये ज्याला त्याला तो अधिकार आहे. पण मान्य अजितदादांनी सुद्धा बघा पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं माझ्यावरती टीका करत जाल महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक सभेला मला उत्तर सभा घ्यावी लागेल. त्यामुळे आता ह्या दोन्ही बाजू आहेत. माननीय पवारसाहेब म्हणणार ह्या लोकांनी पक्षामधनं बाहेर जाऊन वेगळी भूमिका घेतली, त्याच्याबद्दल माननीय पवारसाहेब त्यांची भूमिका मांडतील. ती मांडली की आता बघा आजच सुरू झाले. काल पवारसाहेबांची येवल्यात सभा झाली. माननीय भुजबळ साहेब आज माध्यमांशी बोलतायत नाशिकमध्ये की येवल्याला मला त्यांनी कोणी पाठवलं का, मी स्वतः गेलो, मी कसं काम केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं नेहमी एक नाण्याची एक बाजू असते तशी दुसरी पण बाजू असते. ठीक आहे, पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा आम्ही सगळेजण आदर करतो. पण ते जरी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं दौरे करणार असतील तर निश्चितपणे त्यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेणारे मान्य अजितदादा असतील, मान्य प्रफुल्लभाई असतील, मान्य भुजबळ साहेब असतील, मान्य वळसे पाटील साहेब असतील, मान्य धनंजय मुंडे साहेब असतील, मान्य मुश्रीफ साहेब असतील, ही जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, तटकरे साहेब असतील, ही मंडळी सुद्धा त्यांची भूमिका ही जिथं पवारसाहेब सभा घेतील तिथं जाऊन कदाचित घेऊ शकतात. कारण तसं संकेत
मान्य अजितदादांनी पहिल्याच भाषणामध्ये दिलेला आहे. ओके, हाँ तो थोड़ा ले लो हिंदी में. एक मराठी सर, एका प्रेस नोट मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अर्थमंत्र्यांचा केला गेला नाही, त्यामुळे अर्थ खातं हे अजित पवार जेव्हा शिंदे गटाने बंड पुकारला तेव्हा अजित पवार यांनी अन्याय केला, फंड दिला नाही अर्थमंत्री तत्कालीन असताना, त्यामुळे असा बंड करण्यात आला असं मी कारण दिलं होतं. मात्र आता पुन्हा तेच खातं त्यांच्याकडे जात आहे, कसं पाहताय? कुठली प्रेस नोट आहे? एक प्रेस नोट आहे, ऊर्जा खात्या संदर्भातील प्रेस नोट आहे, ऊर्जा विदर्भातील काहीतरी आहे, पण त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख अर्थमंत्रीचा केला गेला नाही. ऊर्जा खाते फडणवीस साहेबांकडेच आहे ना, हो, त्यामुळं नाही असा त्याचा अर्थ काढू नका ना तुम्ही. तुम्ही तुमच्या सोयीस्कर अर्थ काढताय. ते बघा, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे इतर मंत्र्यांना विभागून दिलेल्या खात्यांच्या पेक्षा जी ज्यादा खाती आहेत ती माननीय शिंदे साहेबांकडे आणि माननीय फडणवीस साहेबांकडे आहे. आता ज्या खात्याच्या संदर्भातला प्रेस नोट असेल ऊर्जा विभागाची, तर तिथं माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असा उल्लेख केला जातो. कारण माननीय DCM साहेबांच्याकडे सीएम साहेबांच्याकडे 8, 10, 9, 10, 12 खाती आहेत. त्या प्रत्येक वेळी एवढी खाती टाकायची म्हटलं तर तसं शक्य होत नाही. ही पद्धत आहे की ज्या विभागाशी संबंधित निर्णय आहे तो विभाग त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. आणि राहता राहिला प्रश्न आपण म्हटला तसं अर्थमंत्रीपद कुणाकडे जाणार, आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की खाते वाटप कुठलं करायचं, कुणाला द्यायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय शिंदे साहेबांचा आणि माननीय फडणवीस साहेबांचा आहे. पण त्यावेळी जी भूमिका उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असताना माननीय अजितदादांची होती, ज्यावेळी आम्ही काही त्याच्यावरती आमची टिप्पणी केलेली होती, तीच भूमिका किंवा तेच विचार आज दादांचे असतील असं नाही. पूर्वी वेगळी पार्श्वभूमी होती, आता वेगळी पार्श्वभूमी आहे. त्यामुळं ठीक आहे, सकारात्मक विचार आम्ही करतोय की तशी वेळ येणार नाही. आणि आम्हाला एक माहिती आहे, शिंदे साहेबांच्या बरोबर असणारे जे आम्ही 50 आमदार आहोत, की आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि शेवटी कुठल्याही विभागाच्या मंत्र्यांना असे धोरणात्मक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे झाले तर त्याला अंतिम मान्यता ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची घ्यावी लागते. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी असणं आज ही एक बाजू आहे. आणि त्यावेळी जे निर्णय माननीय अजितदादांनी घेतले त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही वेळोवेळी समजा त्यावेळी आमचं काही वेगळं मत होतं तर आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते सांगितलेलं होतं, पण आमचं ऐकून घेतलं गेलं नाही. आज माननीय शिंदे साहेब असे मुख्यमंत्री आहेत की आपले आमदार काय म्हणतायत, आपले मंत्री काय म्हणतायत हे वेळोवेळी ते वेळ देऊन ऐकून घेतात. आणि आम्हाला वाटते की आता परिस्थिती बदललेली आहे, पार्श्वभूमी बदललेली आहे. बदललेल्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या पार्श्वभूमीमध्ये सकारात्मक होईल असा विचार आम्ही तरी करतोय. आणखी शेवटचा प्रश्न, शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिलेली आहे, प्रत्येक 5-5 आमदारांचं पालकत्व स्वीकारावं प्रत्येक मंत्र्यांनी, अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलेला आहे. कसं पाहता, एकंदर तथ्य आहे का किंवा असा निर्णय झालाय का? नाही, आपण पालकत्व हा जो शब्द वापरला तसं पालकत्व नाही दिलेलं, परंतु माननीय विधानसभा सदस्य, माननीय विधान परिषद सदस्य जे शिवसेनेचे आहेत त्यांचा संपूर्ण कामाचा पाठपुरावा करणं. हे बघा, आता लगेचच अधिवेशन येते. अनेक आमदार महोदय 40-40 दिवस अगोदर प्रश्न लावतात, विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना लावतात. मग समजा त्या माननीय आमदार महोदयांचा प्रश्न सुटण्यासाठी मंत्र्यांनी ज्या विभागाच्या मंत्र्यांशी संबंधित तो प्रश्न किंवा लक्षवेधी असेल त्यांच्याकडे पाठपुरावा करणं, आमदारांच्या विधानसभेतला प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी मंत्री म्हणून प्रयत्न करणं ही एक जबाबदारी आहे. माननीय आमदार महोदयांचे वेगवेगळ्या विभागात मंत्रालयामध्ये अनेक कामं असतात. कुणाचे विधानसभा क्षेत्रातले प्रस्ताव निधीसाठीचे प्रलंबित असतात, कुणाचे काही नवीन प्रकल्प मंजूर करायचे असतात, कुणाच्या प्रकल्पाला वित्तीय मान्यता घ्यायच्या असतात. हे जे आमदार महोदयांची मंत्रालय स्तरावर काम आहेत ते सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले की आमदारांच्या कामासाठी मंत्र्यांनी त्या विभागामध्ये पाठपुरावा करणं, वेळप्रसंगी संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावणं आणि आपल्या आमदारांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आमदारांच्या मधला आणि शासनाच्या मधला, शिवसेनेकडे खाती आहेत त्या व्यतिरिक्त इतर पक्षांकडे जी खाती आहेत त्याचा समन्वय साधणं आणि आमदारांची कामं दिरंगाई न होता, फार वेळ न लागता लवकर कशी मार्गी लागतील असा समन्वयाची जबाबदारी केवळ राज्यातल्याच इथली नाही तर आमदारांची जिल्हा स्तरावर सुद्धा काही आमदार महोदयांची कामं असतील तर मग जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं, तिथल्या इतर सगळ्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी बोलणं, त्यांना योग्य त्या सूचना देणं, अशा पद्धतीचं माननीय आमदार महोदयांच्या कामाचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्व मंत्र्यांवरती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवरती दिलेली आहे.
जैसे तो हिंदी में लेना चाहेंगे। आज रोक-टोक पे संजय राउत ने एक बड़ी बात कही है। जिस तरह से प्रधानमंत्री ने भोपाल में बयान दिया था कि देश के हमारे विरोधी देश को डुबाने वाले लोग हैं, एनसीपी का नाम लिया था। अजीत दादा पर फिलहाल 70,000 करोड़ सिंचन घोटाले का मामला है और भुजबल साहब जेल में छूटे हुए हैं। हसन मुशर्रफ का नाम लिया उन्होंने। किस तरह से उनके बयान को देखते हैं? एक तरफ आप लोग भी पहले कहते थे कि आप लोग को फंड नहीं मिल रहा है, आज वही आपके साथ सरकार में बैठे हैं और संजय राउत जिस तरह से बार बार निशाना साध रहे हैं इन नेताओं को लेकर, किस तरह देखते हैं? देखिए, संजय राउत का तो काम यह है निशाना साधना। वो अभी चारों दिशाएं में ढूंढ रहे थे रोज, आज किस पे ऊपर निशाना डालना है, कल किसके ऊपर डालना है, सुबह किसके ऊपर डालना है, शाम को किसके ऊपर डालना है। दूसरा कोई काम संजय राउत करते ही नहीं। देखिए, एक गरिमा थी, एक स्टेटस था सामना पेपर का, जब वंदनीय बाला साहब ठाकरे साहब जो कहते थे वो सामना का संपादकीय में आता था। लेकिन जब से सामना में संजय राउत ने लिखना शुरू कर दिया है, तब क्रिटिसाइज करना, टीका करना और किसी के बारे में असंसदीय शब्द में लिखना, यही काम संजय राउत करते। देखिए, माननीय पंतप्रधान मोदी साहब का नेतृत्व अब देश के पातळी पर ही नहीं, लेकिन जागतिक स्तर पर माननीय मोदी जी का नेतृत्व अनेक देशों ने स्वीकार किया है। अपने देश की आर्थिक प्रगति बढ़ाने का काम मोदी जी के नेतृत्व में दिल्ली में हो रहा है। अपना देश प्रगति कर रहा है, एक महासत्ता बनने की ओर अपना देश जा रहा है। जो संजय राउत जैसे लोगों को ये अच्छा नहीं लगता, जो ये अच्छा देख नहीं सकते, वो खाली माननीय प्रधानमंत्री मोदी जी की प्रतिमा खराब करने का काम ऐसा लिखकर करते हैं। ऐसा उनके लिखने से महाराष्ट्र की जनता पर ना देश की जनता पर इसका कोई असर पड़ेगा। देश की जनता ने माननीय मोदी जी का नेतृत्व स्वीकार किया है। आप लोग की जो नाराजगी थी एनसीपी को लेकर पहले जिस तरह से आ रही थी, क्या सरकार बनने के बाद सारी नाराजगी आप लोग की दूर हो चुकी है? देखिए, हमारी सभी शिवसेना के विधायकों की और मेंबर ऑफ पार्लियामेंट लोगों की बैठक 2-3 दिन पहले माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने अपने निवास स्थान पर ली थी। हमको जो कहना था सभी विधायकों को, सभी एमपी लोगों को, हम लोग ने हमारी बातें माननीय शिंदे साहब के सामने, हमारे नेता वो है, हमने उनके सामने रखी है। और शिंदे साहब ने हमको ये आश्वासित किया है कि किसी भी एमएलए के ऊपर, ना शिवसेना के एमएलए के ऊपर, ना बीजेपी के एमएलए के ऊपर, ना किसी राष्ट्रवादी की जो हमारे साथ आए उनके ऊपर, किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा। सबको समतोल न्याय मिलेगा और सबके विकास काम के लिए मुख्यमंत्री करके वो पूरा सहयोग करेंगे, इतना आश्वासन हमको माननीय सीएम साहब ने दिया है। हमारे किसी भी विधायक में अभी नाराजगी नहीं है। यवतमाल के दौरे पे उद्धव ठाकरे जी गए हैं, किस तरह से एक बड़े पोस्टरबाजी की गई है, धर्माव लंबी तक बताया गया उद्धव जी ठाकरे को। ठीक है, हम तो पहले से कह रहे थे ना, 2019 में जब हम लोग पहली उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व की सरकार में गए, तभी से हम लोग कह रहे थे, तब हम 56 एमएलए थे, हम सब कहते थे साहब उद्धव साहब को कि आप मुख्यमंत्री हैं, पक्ष के प्रमुख है, तो आपके मुख्यमंत्री पद का फायदा ये अपने पार्टी के गांव तक काम करने वाले कार्यकर्ता को होना चाहिए। आप जिले जिले का दौरा करो, हमको बताओ। हम तारीख मांग रहे थे उनको रीजन वाइज, लेकिन 2-2.5 साल हमको कभी ऐसा तारीख नहीं मिला, ऐसा दौरा नहीं हुआ। अभी वो जा रहे, ठीक है, वो पोरा देवी में धार्मिक स्थल के ऊपर जा रहे, इसके बारे में तो मैं कुछ नहीं कह सकता। लेकिन 2-2.5 साल पहले हम लोग यही कहते थे माननीय उद्धव साहब को कि हमको फील्ड पे जाना है, हमको लोगों में जाना है। हम आपके मुख्यमंत्री पद का फायदा ये सामान्य शिवसैनिक को, गांव में काम करने वाले शिवसैनिक को होना चाहिए। तब जो नहीं हुआ वो उद्धव ठाकरे साहब अभी सत्ता से बाहर जाने के बाद कर रहे, उनका काम वो करेंगे, हम हमारा काम करेंगे। सुनील प्रभु ने सुप्रीम कोर्ट में जो लेटर दिया हाल ही में 14 जुलाई की, वो जो अपात्रता के आप लोग की एप्लीकेशन है, उस पर सुनवाई होनी है, उस पर किस तरह से देखते हैं आप? डिस्क्वालिफिकेशन के पिटीशन के बारे में माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय के सामने हमारी तरफ से भी उनके एमएलए के ऊपर डिस्क्वालिफिकेशन का पिटीशन है और उनकी तरफ से हमारे एमएलए लोगों के ऊपर भी डिस्क्वालिफिकेशन का पिटीशन है। अभी उसका प्रोसीजर है, पार्लियामेंट्री या फिर जो संसदीय कामकाज की प्रणाली रहती है, किसी को डिस्क्वालीफाई जब करने की पिटीशन आती है तो पहले वो पिटीशन दाखिल होने के बाद उस जो हमारा विधानसभा का सचिवालय है वो उसके फैक्ट्स देखता है और उसके बाद उनका एक नोट जाता है सेक्रेटरी विधानमंडल की तरफ से माननीय अध्यक्ष महोदय के सामने,
और वहाँ पे माननीय अध्यक्ष महोदय फिर जिसको डिस्क्वालीफाई करना है उसको नोटिस इशू करती है। वो नोटिस मिलने के बाद जो विधायक को नोटिस मिली है वो विधायक या तो नोटिस को रिप्लाई देने के लिए पहले टाइम मांगता है, माननीय अध्यक्ष जी को अगर लगा कि उनको टाइम देना है तो उनको टाइम दी जाती है। अगर नोटिस को रिटर्न रिप्लाई फाइल करने के बाद अगर वो विधायक को लगता है कि मुझे आर्ग्यूमेंट करना है, खुद करना है, तो वो खुद कर सकते हैं। अगर वो विधायक को लगता है कि उसके लिए जो लीगल बैकग्राउंड है, अगर वो जो भी लीगल उसके लिए सपोर्टिंग है, अगर एडवोकेट के जरिए वो माननीय अध्यक्ष महोदय के सामने रखना चाहता है तो अध्यक्ष महोदय के सामने एडवोकेट के साथ भी उनको आर्गुमेंट करने की संधि दी जाती है। ये पार्लियामेंट्री अफेयर्स का संसदीय कामकाज का एक भाग है। उसका प्रोसीजर शायद माननीय अध्यक्ष विधानसभा ने शुरू किया होगा, लेकिन हमको तो अभी तक ऐसा कोई नोटिस नहीं मिला है। ये बात मैं पूछना चाह रहा था कि कल देर शाम खबर आई कि राहुल नार्वेकर जी ने दोनों पक्षों को, उद्धव गुट जी को और आपके लोगों को भी, आपके 40 विधायकों को और साथ उनके 14 विधायकों को नोटिस जारी किया है और सबसे रिप्लाई मांगा है। नहीं, वही तो अभी तक तो मैं भी एक विधायक ही हूँ उसमें का। हम मेरे को तो अभी मेरे गवर्नमेंट के इधर के रेसिडेंस के ऊपर भी नहीं मिला है, ऑफिस में भी नहीं मिला है। अभी मैं मेरे गांव के कॉन्स्टिट्यूंसी की मेल के भी ऊपर चेक कर रहा हूँ, वहां पे भी अभी तक नहीं मिला है। अभी तक तो नहीं मिला है, लेकिन जब मिलेगा तब हम लोग उसके बारे में रिप्लाई देंगे। हमको लगा तो आर्गुमेंट की समय मांगेंगे, हमको लगा तो हमारे एडवोकेट को आर्गुमेंट करने की इजाजत माननीय अध्यक्ष जी के सामने, जो भी लीगल प्रोसीजर है वो हम लोग फॉलो करेंगे। सर, एक अहम सवाल था कि अजीतलाल पवार ने जिस तरह से अपने तमाम विधायकों के साथ आप लोग की सरकार में एंट्री की, खबर ऐसी आ रही कि उन्हें कोई बड़ा प्रॉमिस किया गया आने वाले समय में, जो भी आप लोग का फैसला होगा एक तो वक्त ही बताएगा, लेकिन उन्हें एक बड़ा प्रॉमिस किया गया है, बड़े ऊंचे पद पे स्थापित करने, उप मुख्यमंत्री तो बनी गए हैं, सीएम की कुर्सी का उन्हें वादा किया गया है। इस तरह की कोई, ये तो ना अजीतदादा पवार ने कभी कहा है, ना किसी बीजेपी के नेता ने कभी कहा है, ना हमारे शिवसेना की शिंदे साहब के नेतृत्व में जो शिवसेना काम कर रही है हमने कभी कहा है। ये अफवाहें फैलाई जा रही है। देखिए, क्लियरली माननीय फडणवीस साहब ने कहा कि 2024 तक ये सरकार का नेतृत्व माननीय एकनाथ जी शिंदे साहब करेंगे और 2024 का असेंबली का चुनाव भी महायुति में माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में हम लोग लड़ेंगे। इतना क्लियर स्टेटमेंट फडणवीस साहब ने दिया, इतना क्लियर स्टेटमेंट बीजेपी के राज्य अध्यक्ष माननीय बावनकुळे साहब ने दिया। बहुत सारे सीनियर नेता जो बीजेपी के हैं वो यही कह रहे हैं। ये ऐसी बात करके कि अभी अजीत दादा आए तो ऐसा होगा वैसा होगा, वैसा कुछ भी नहीं होगा। हमें पूरा विश्वास है, हमें खातरी दी गई है कि 2024 तक ये सरकार का नेतृत्व माननीय एकनाथ जी शिंदे साहब करेंगे और 2024 का महाराष्ट्र विधानसभा का चुनाव महायुति गठबंधन में हम लोग माननीय शिंदे साहब के नेतृत्व में ही लड़ेंगे। खाली मराठी में रिपीट करना चाह रहा, जिस तरह से 14 जुलाई के सुप्रीम कोर्ट में सुनील प्रभू ने एप्लीकेशन किया है डिस्क्वालिफिकेशन को लेके, मराठीमध्ये काय म्हणणं आहे, मतलब काय प्रोसेस? नाही, हे बघा, जेव्हा माननीय विधानसभा सदस्यांच्या विरोधामध्ये अपात्रतेची पिटिशन दाखल होते, याचिका दाखल होते, तेव्हा ती याचिका दाखल झाल्यानंतर त्याच्या अगोदर याचिका दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून विधिमंडळ सचिवालय त्या याचिकेमध्ये काय आहे, काय स्वरूपाची याचिका आहे याच्यावरतीची एक टिप्पणी ही माननीय विधानसभा अध्यक्षांच्याकडे सचिवालयामार्फत दिली जाते। मग त्याच्यानंतर त्याचं अवलोकन केल्यावर माननीय विधानसभा अध्यक्ष ज्यांच्या विरुद्ध आलेली याचिका आहे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी लेखी नोटीस देतात। लेखी नोटीस दिल्यानंतर सन्मान्य विधानसभा सदस्यांना जर वाटलं की या नोटिसीत पुरेसा वेळ उत्तर द्यायला दिलेला नाही तर सन्मान्य सदस्य नोटीसला उत्तर देण्यासाठी वाढीवचा वेळ मागू शकतात। तसा वेळ देण्याची सुद्धा तरतूद आहे। त्याच्यानंतर लेखी म्हणणं दिल्यानंतर सुद्धा जर सन्मान्य सदस्यांना वाटलं की मला आर्ग्युमेंट करायचं आहे, मला युक्तिवाद करायचा आहे, स्वतः करायचा आहे किंवा वकिलामार्फत करायचा आहे, तर तशी सुद्धा विनंती सन्मान्य सदस्य माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना करू शकतात। ती सुद्धा युक्तिवाद ऐकून घेण्याची घ्यावा का नाही हा माननीय अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे। या सगळ्या बाबी, कारण शेवटी एक आमदार, एक विधानसभा सदस्य हा किमान 4 ते 5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेला असतो। लाख, 1.5 लाख, 2.25 लाख मतं त्यांना या ठिकाणी मिळालेली असतात। त्यामुळे अशा 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना त्या पदावरनं
हटवण्यासाठी किंवा अपात्र करण्यासाठी, अपात्र करण्यापूर्वी त्याला पुरेशी संधी दिली पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या लोकांचं प्रतिनिधित्व ते करत असतात. त्यामुळे माझं व्यक्तिगत मध्ये आमदार म्हणून असं आहे की या पिटिशनमध्ये, या याचिकेमध्ये लेखी म्हणणं मांडायला, युक्तिवाद करायला, वेळ प्रसंगी कायदे तज्ज्ञांच्या मार्फत त्याला कायद्याचा आधार कसा आहे, कसं डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही हे सांगायला सुद्धा, युक्तिवाद वकिलामार्फत करायला सुद्धा संधी दिली गेली पाहिजे, असं एक आमदार म्हणून माझं मत आहे. सर, पश्चिम बंगाल में जिस तरह से हिंसा हुई, संजय राउत का ऐसा आरोप है कि बीजेपी इसके पीछे है और वो चुनाव नहीं कराने देना चाहती ठीक ढंग से. सीबीआई एनआईए की जांच होनी चाहिए, वो भी निष्पक्ष जांच होनी चाहिए ताकि पता चले कि इसके पीछे कौन है. संजय राउत को इधर मुंबई में बैठ के पता चला क्या कि पश्चिम बंगाल में क्या सिचुएशन है, कौन कर रहा है? इधर बैठने का इसी चैम्बर में और पंजाब की बात करने का, इधर बैठने का इसी चैम्बर में और कई गुजरात, हैदराबाद, किसी दूसरे राज्य की बात करने का. उस वहाँ फैक्ट्स क्या है, वहाँ की क्या पोजीशन है, वहाँ जो काम लोग कर रहे हैं वही बताएंगे ना. और सेंट्रल गवर्नमेंट का हमेशा ये कर्तव्य रहा है कि अगर किसी भी राज्य में, देश के किसी भी राज्य में ऐसा कोई डिस्प्यूट होता है, ऐसा कोई प्रॉब्लम क्रिएट होता है तो सेंट्रल गवर्नमेंट वहाँ इंटरवीन कर सकती है. पहले स्टेट अगर फेल्योर हो गया, वहाँ का स्टेट कंट्रोल में नहीं पा सका उधर का सिचुएशन, तो सेंट्रल गवर्नमेंट को पावर्स है, सेंट्रल गवर्नमेंट खुद वहाँ इंटरवीन करके पोजीशन कंट्रोल में ला सकती है. उसके बारे में वहाँ का लोकल स्टेट गवर्नमेंट अगर वो काम नहीं कर सकती तो जरूर केंद्र सरकार इसके लिए उचित निर्णय लेने के लिए ले सकती है. जैसे साहब, एक मनसे की तरफ से एक बड़ा पोस्टर सीएसटी पे लगाया गया था, साक्षरता अभियान, सिग्नेचर अभियान. जिस तरह से राज्य में माहौल है, दल बदल लोग पार्टी चेंज कर रहे हैं, उसको लेके लोगों ने अपना एक गुस्सा जाहिर किया सिग्नेचर कैंपेन के जरिए. किस तरह देते हैं? और हाल ही में राज साहब ने भी सीधे साहब से मुलाकात की. क्या कोई पॉलिटिकल सिनारियो महाराष्ट्र के? अभी तो हमें कुछ मालूम नहीं. देखिए, अलग अलग पॉलिटिकल पार्टी का अलग अलग काम करने का तरीका रहता है. शिवसेना का शिंदे साहब के नेतृत्व में काम करने का तरीका एक है, बीजेपी का एक है, राष्ट्रवादी का एक है, मनसे का भी माननीय राज ठाकरे के नेतृत्व में काम करने का अलग तरीका है. पॉलिटिकल पार्टी को उसका उतना फ्रीडम रहता है, उनको लोकशाही में जो करना है वो कर सकते हैं. आखिरकार चुनाव के टाइम में जो वोटर जाके अंदर वोट डालता है वही उसका असली मत रहता है. जब तक चुनाव नहीं आते, चुनाव के नतीजे नहीं आते, तब तक हम लोग नहीं बता सकते कि अभी सिग्नेचर करने वाले लोग कहाँ पे वोट डालेंगे, कहाँ पे नहीं डालेंगे. उसको अभी टाइम है. और शिंदे साहब का और राज ठाकरे साहब का जो भेट हुआ है उसके बारे में हमें कुछ पता नहीं है. अमित ठाकरे म्हणतात की दोन ठाकरे कुटुंबापैकी एका ठाकरेने सत्तेत राहणं आवश्यक आहे. कुठल्याही पक्षाला वाटणार आपण सत्तेत जावं. अमित ठाकरेजी एका पक्षाचे नेते आहेत, राज ठाकरे साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांना वाटणार साहजिक आपला पक्ष सत्तेत जावा, काही त्याच्यात चुकीचं नाही. तर एक महत्त्वाचा प्रश्न, अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांच्यावरती अनेक आरोप झालेले होते. सिंचन घोटाळ्याचा आरोप असेल किंवा शिखर बँक घोटाळ्याचा आरोप असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ते वक्तव्य केलेलं होतं. मात्र आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणतात की अजित पवार यांच्यावरती एकही केस नाहीये. दोन्हीपैकी कुठला दावा खरा आहे? आता बघा, याच्या बाबतीत मला तर वस्तुस्थिती माहिती नाही. नेमकं कुणी आरोप केले, कसले आरोप केले, याच्या बाबतीत वस्तुस्थिती आज माझ्यासमोर नाही. त्यामुळे ज्या विषयाची आपल्याला पुरेशी माहिती नाही, पुरेशी आपल्याकडे त्याच्या बाबतीतली काही अधिकृत इन्फॉर्मेशन नाही, त्या बाबतीत माहिती न घेता बोलणं योग्य नाही. त्यामुळे त्या बाबतीतली सविस्तर माहिती असल्याशिवाय जबाबदार मंत्र्यांनी काही बोलणं मला तरी योग्य वाटत नाही. मला या बाबतीतली जर काही माहिती प्राप्त झाली तो जरूर मैं आपसे बोलें त्या विषयावर. राज ठाकरे अगर आप लोग के साथ, आप लोग 3 जन तो इकट्ठा हो ही गए साथ में महायुति के साथ, अगर राज ठाकरे भी आते हैं तो चौथी देखिए, पावर में हो जाएंगे. महायुति में जिन जिन को श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी का और वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे साहब के विचारों को जिनको समर्थन देना है, ये विचार जिनको साथ में लेके चलना है, उनको साथ में लेने के महायुति में अधिकार शिंदे साहब और फडणवीस साहब को है. ये दोनों जो इसके बारे में जो निर्णय लेना है वो लेंगे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.